आपण हे दृश्य पाहतोय दादरमधील चैत्यभूमीतील या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी, आता राज्यपाल सुद्धा या ठिकाणी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती दाखल झालेले आहेत। आपण ही ताजी दृश्य पाहतोय, त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। पोलिसांचा या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। विविध कार्यक्रमांचा आज संपूर्ण देशभर आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजन करण्यात आलेलं आहे। राज्यपाल यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे। आज जयंतीनिमित्त चैत्यभूमीवरती पोलिसांचा चोख बंदोबस्त, लाखोंच्या संख्येने अनुयायी या ठिकाणी दाखल होत असतात। आपण ही दृश्य पाहतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यपाल आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आता या ठिकाणी जात आहेत। आंबेडकर जयंतीनिमित्त या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। त्याआधी आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल CP राधाकृष्णन या ठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यासाठी जात आहेत। चैत्यभूमीवरील आपण हे दृश्य पाहतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि या जयंतीनिमित्त आज लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवरती अनुयायी दाखल होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी या जवळपास परिसरामध्ये काही वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती सुद्धा देण्यात येत आहे। राजकीय नेत्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येते। संसद भवनात सुद्धा राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं। राहुल गांधी, सोनिया गांधी त्यांच्यासोबत उपस्थित होत्या। त्यानंतर आता आपण ही दादरमधील चैत्यभूमीतील आपण ही दृश्य पाहतोय। राज्यपाल यांच्यासह मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे नेते मंडळी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आता पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। या ठिकाणी राज्यपाल, मुख्यमंत्री यांचं भाषण होणार आहे, तर दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा भाषण करणार असल्याची माहिती समोर येते। आज दिवसभर देशभरात, राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण पाहतोय चैत्यभूमीवरती राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। धूमधडाक्यात जयंती ही साजरी करण्यात येते। रात्री 12 वाजता जर आपण पाहिलं तर जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे। डीजेच्या तालावर तसेच ढोल ताशांच्या गजरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही रात्री 12 वाजता साजरी करण्यात आली। त्यानंतर आपण ही सकाळची दृश्य पाहतोय, चैत्यभूमीवरती मोठा जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे। तर आता नेते मंडळींकडून सुद्धा महामानवाला अभिवादन करण्यात येत आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय चैत्यभूमीवरती आता राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महायुतीचे नेते मंडळी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। निश्चितच आपण पाहतोय की राज्यपाल CP राधाकृष्णन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपस्थित राहिलेले आहेत। सोबतच आपण पाहतोय की सत्तेतले काही नेते जे आहेत ते देखील उपस्थित आहेत। आशिष शेलार असतील, राहुल शेवाळे असतील, सोबतच संजय राठोड असतील, संजय मात्र अण्णा बनसोडे असतील किंवा मग राम शिंदे, हे सगळेच नेते जे आहेत ते या सगळ्याच नेत्यांसोबत पाहायला मिळतात। सध्या हे सगळेच नेते जे आहेत, मंत्री जे आहेत, दादरच्या या चैत्यभूमी परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास आता पुष्प अर्पण करून मात्र अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळतात। सोबतच शासनाच्या वतीनं या ठिकाणी आता काही वेळातच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या
स्मारकास पुष्पवृष्टी देखील केली जाणार आहे. खरं तर आपण पाहतोय की इथे येणारे मोठ्या संख्येने अनुयायी आहेत, त्यांच्यासाठी देखील विशेष सोय केलेली आहे. त्यामुळे खरं तर आता आपण पाहतोय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या या ठिकाणी आपण पाहिलं तर राज्यपाल आणि मुख्यमंत्री येण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि अजित पवार राज्याचे हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहिले. जवळपास अर्धा तास ते एकमेकांसमोर होते, पण मात्र एकमेकांसोबत एकही शब्द बोलताना पाहायला मिळाले नाही. मात्र कालची जर आपण दिवसभराची चित्र जर पाहिले तर रायगडवरती अमित शहा यांचा दौरा असताना मात्र त्या ठिकाणी ज्या गोष्टी घडल्या त्यानंतर ह्या दोन्ही नेत्यांमध्ये जी आहे ती बोलताना संभाषण करतानाचे चित्र पाहायला मिळतात. मात्र आज आपण पाहतोय की अजित पवार यांना बोलण्याची संधी दिली जाते का, कारण काल जर आपण पाहिलं तर अजित पवार यांचं भाषण झालं नव्हतं आणि आजच्या या कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांना भाषण करण्याची संधी दिली जाते का. तर आपण पाहतोय की काल अमित शहा यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली होती आणि त्यांच्या काही प्रश्नांसंदर्भात त्यांनी ही भेट घेतली होती. मात्र कुठेतरी नाशिकच्या आणि रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात देखील चर्चा झाली असल्याचं सांगितलं गेलं आणि त्यानंतर आपण पाहतोय की या भेटीनंतर वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागल्या. सध्या आपण पाहतोय की अजित पवार जे आहेत ते नाराज असल्याचं देखील पाहायला मिळतात आणि अशातच आजच्या या कार्यक्रमानिमित्त मात्र हे तिन्ही नेते एकत्रित असताना मात्र देवेंद्र फडणवीस जेव्हा आले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना हात मिळवला आणि त्यानंतर कुठेतरी आपण पाहतोय की अजित पवार हे एका बाजूला होते. त्यानंतरच अजित पवार हे बऱ्याच वेळेनंतर अजित पवारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या, त्यांना हात मिळवला आणि त्यानंतर हे सगळे नेते आतमध्ये आले. पण मात्र मुख्यमंत्री आतमध्ये येण्यापूर्वी जवळपास अर्धा तास हे नेते एकमेकांसमोर होते, पण मात्र एकमेकांशी बोलले नाही. मीनाक्षी, एकूणच आपण जर पाहिलं तर जरी त्यांच्याकडून या संदर्भात नाराजी संदर्भात स्पष्टीकरण जरी दिलं गेलं असलं तरी मात्र त्यांच्या देहबोलीतून ही संपूर्ण नाराजी एकंदरीतच आता समोर येताना पाहायला मिळते. आपण पाहतोय या ठिकाणी राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी बुद्धवंदना घेत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आहेत. क्रांतीसूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी चैत्यभूमीवरील आपण हे दृश्य पाहतोय. मोठ्या संख्येने अनुयायी या ठिकाणी दाखल होत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत. 1891 साली याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. आज जगभरामध्ये मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. दरवर्षी 14 एप्रिल रोजी आंबेडकर यांची जयंती ही साजरी केली जाते. आज सुद्धा मोठ्या उत्साहात आपण पाहतोय बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे. चैत्यभूमीवरील आपण हे दृश्य पाहतोय. राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महायुतीचे नेते मंडळी या ठिकाणी बुद्धवंदना घेत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आहेत. थोड्याच वेळात आता या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला सुरुवात होईल. यावेळी आता कोणाकोणाची भाषणं होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. रायगडावर आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण झालं. मात्र अजित पवार यांचं भाषण न झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे आज आंबेडकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री भाषण करणार की नाही याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अजित पवार नाराज असल्याचं बोललं जातंय. मात्र आता अजित पवार यांच्याकडून जरी स्पष्टीकरण दिलं गेलं असलं तरी मात्र त्यांच्या देहबोलीतून ही नाराजी व्यक्त होताना आता पाहायला मिळते. आपण हे दृश्य पाहतोय चैत्यभूमीवरील. या ठिकाणी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल झालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जात आहे. निर्माण संपत्ति मिलाते सभी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या निमित्ताने आता आपण पाहतोय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, राज्यपाल चैत्यभूमीवरती दाखल झालेले आहेत. अभिवादन करण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. आपण ही दृश्य पाहतोय. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल झालेले आहेत. त्यांच्याकडून अभिवादन करण्यात आलेलं आहे. 1891 साली याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चैत्यभूमीवरती मोठ्या संख्येने, लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल होतात. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो. त्याचप्रमाणे महानगरपालिकेकडून सुद्धा या अनुयायांसाठी सोयी सुविधा उपलब्ध केल्या जात असतात. आणि या ठिकाणी आता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळात या कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे. राज्यासह संपूर्ण देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही साजरी केली जाते. मोठा उत्साह हा आपण संपूर्ण देशभर पाहतोय. थोड्याच वेळात आता चैत्यभूमीवर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे जयंतीनिमित्त. या कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या संपूर्ण भागातील परिसरामध्ये वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. इतर पर्यायी मार्ग या ठिकाणी वाहतुकीसाठी देण्यात आलेले आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी अनुयायी दाखल झालेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरील आपण हे दृश्य पाहतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. सर्व राजकीय नेते या ठिकाणी आता दाखल होत आहेत. याआधी आपण पाहिलं तर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. पोलिसांकडून सुद्धा या ठिकाणी आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येत आहे. दादर येथील चैत्यभूमीमधील आपण ही दृश्य पाहतो. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होतीये. राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर आता या ठिकाणी आपण पाहतोय पोलीस दलाकडून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येते, सलामी देण्यात येत आहे. आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत. मीनाक्षी, आपण पाहतोय चैत्यभूमीवरती आपण पाहतोय जर राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल झालेले आहेत, अभिवादन करण्यात आलेलं आहे. आणखीन कोणते नेते मंडळी या ठिकाणी आता अभिवादन करण्यासाठी येणार आहेत, त्या संदर्भात काय माहिती आहे? निश्चितच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज जयंतीनिमित्त दादर इथल्या चैत्यभूमी परिसरामध्ये संपूर्णतः आपण पाहतोय की राज्याचे महत्त्वाचे नेते जे आहेत लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.